पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसाच्या कानापर्यंत. नमस्कार मित्रांनो. तर हा आहे 10वी पास होती गणाचा पार्ट 2. तर आज आमच्या क्लासमध्ये सायन्सची टेस्ट होती, पण अभ्यास तर इतका केला की तुम्हाला दिसणारच नाही, कारण केलाच नाही. 10वी पास होती की नाही ते तर माहित नाही, पण एक गोष्ट काहीच कमी होत नाही, ते म्हणजे लाजणं. भाऊ तर असा लाज होता जसं की त्याला बघायला पोरीच होत्या. एकतर आमचा क्लास इतका अँटिक की आम्हाला अँसर शीट पण बाहेरूनच विकत आणावे लागतात. वरून एक तर मी याचं तोंड दाखवतो तरी हा आज पेपर धरून बसलाय. जसा तसा वाकडा तिकडे पेपर लिहून आलोच, तसं विचार केला आता काय करायचं. जे डोकं आमच्या पेशी नाही त्याला पण आम्ही इतका जोर दिला तर आमच्या डोक्यात एकच गोष्ट आली की एका जागा बसून काय ते खायला पाहिजे. एक तर मला कळत नाही की पोरं कॅमेरा बघितले की वाकडे तिकडे कमी होते. एक तर मी 10वी पास होतो ना त्याचं टेन्शन आहे, त्यावरून ह्याचं वाकडे तिकडे व्हायचंच बंद व्हाय नाही. थोड्या वेळाने शाळेत गेलो आणि वर्गात येऊन बसलो, पण बघितलं तर वर्गात कुणीच नव्हतं. हा मला म्हणला की क्लासच्या पेपरला काहीच अभ्यास नव्हता केला, पण पेपर तर बार प्रिंटिंग मशीन सारखा छापत होता. विचारला असा चमत्कार केला तर केला कसा, तर कळलं भाऊने तर फुल फिल्डिंग लावली होती. कॉलेजच्या आतमध्ये चिटा दाबून आल्या होत्या आणि दाखवतोय तर असं जसं की ट्रॉफी दाखवतोय, आणि हसायला असं लागलं जसं की लईच मोठा पराक्रम केलाय. एक तर येडे चाळे करायचं जर आवड भेटला तर आम्हालाच भेटला पाहिजे, कारण एखादा माणूस येडे चाळे केला तरी किती करणार आहे. कारण ह्याने चुकून शाळेमध्ये दुधाची पिशवी चालली होती. काय नाही, पुढच्या वेळेस शिगडी आणि साखर अनुपात चहाच बनवून टाकू. तर आजच्यासाठी एवढेच येडे चाळे बास झाले. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.